Hello everyone. Today we are going to learn English through a powerful story. Do you want to learn English easily, naturally and confidently? तुम्हाला इंग्रजी सोप्या पद्धतीने नैसर्गिकरित्या आणि आत्मविश्वासाने शिकायचं आहे का? देन यू आर इन द राईट प्लेस. मग तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. बिकॉज स्टोरी हॅव्स यू लिसन बेटर, अंडरस्टँड फास्टर अँड स्पीक इंग्लिश नॅचरली. कारण कथा ऐकून इंग्रजी समजायला अगदी सोपं जातं, शब्द लक्षात राहतात आणि बोलण्याची सवय लागते. टुडे स्टोरी टीचेस अस इंग्लिश अँड ॲन इम्पॉर्टंट लाईफ लेसन. द टायटल ऑफ अवर स्टोरी इज नथिंग इज फ्री. म्हणजेच आजची कथा आपल्याला इंग्रजी तर शिकवेलच, परंतु त्याबरोबर आयुष्याचा एक महत्त्वाचा धडाही देईल. आजच्या कथेचं नाव आहे काहीही मोफत नसते. स्टोरीतून इंग्रजी शिकण्याचा फायदा म्हणजे नवीन नवीन शब्द कळतात, वाक्य कशी बनवलेली आहेत ते समजते, म्हणजेच वाक्यांची रचना समजते. तसेच प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चारण कसे केले आहेत ते समजते. स्टोरीतून इंग्रजी कशी शिकायची? पहिले सेंटेन्स लक्ष देऊन ऐका, नंतर व्हिडिओला पॉज करा, ते सेंटेन्स मोठ्याने 3 वेळा बोला. देन वॉच व्हिडिओ कम्प्लिटली, डोंट स्किप. म्हणजेच व्हिडिओला पूर्णपणे बघा, स्किप करू नका. नाव लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब पण आळशी मुलगा राहत होता. इन अ स्मॉल व्हिलेज देअर लिव्ड अ पुअर बट लेझी बॉय नेम रामू. इन अ स्मॉल व्हिलेज देअर लिव्ड अ पुअर बट लेझी बॉय नेम रामू. इन अ स्मॉल व्हिलेज म्हणजे एका छोट्याशा गावात. देअर लिव्ड अ पुअर म्हणजे तेथे एक गरीब राहत होता. बट लेझी बॉय नेम रामू, परंतु त्याचे नाव एक आळशी मुलगा, त्याचे नाव रामू होते. इन अ स्मॉल व्हिलेज देअर लिव्ड अ पुअर बट लेझी बॉय नेम रामू. म्हणजेच एका छोट्या गावात रामू नावाचा एक गरीब पण आळशी मुलगा राहत होता. त्याला काम करायला अजिबात आवडत नव्हते. ही डिड नॉट लाईक टू वर्क ॲट ऑल. ही डिड नॉट लाईक टू वर्क ॲट ऑल. ही डिड नॉट लाईक टू वर्क ॲट ऑल म्हणजे त्याला काम करायला अजिबात आवडत नव्हते. तो नेहमी म्हणायचा, काहीतरी मोफत मिळालं तर किती बरं होईल. ही ऑलवेज सेड. ही ऑलवेज सेड. ही ऑलवेज सेड म्हणजे तो नेहमी म्हणायचा. इफ ओनली आय कुड गेट समथिंग फॉर फ्री. इफ ओनली आय कुड गेट समथिंग फॉर फ्री. इफ ओनली आय कुड गेट समथिंग फॉर फ्री म्हणजे काहीतरी मोफत मिळालं तर किती बरं होईल. रामू सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात फिरायचा. फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हिनिंग. फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हिनिंग. फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हिनिंग म्हणजे रामू सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. रामू यूज टू रोम अराउंड द विलेज. रामू यूज टू रोम अराउंड द विलेज. रामू पूर्ण गाव फिरायचा. फ्रॉम मॉर्निंग टिल इव्हिनिंग रामू यूज टू रोम अराउंड द विलेज म्हणजे रामू सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात फिरायचा. कोणाकडे काम आहे का हे विचारण्याऐवजी तो फक्त मोफत अन्न किंवा पैसे मिळतात का हेच पाहायचा. इन्स्टेड ऑफ आस्किंग फॉर वर्क ही ओनली लुक फॉर फ्री फूड ऑर मनी. इन्स्टेड ऑफ asking for work, he only looked for free food or money. Instead of asking for work म्हणजे काम मागण्याऐवजी he only looked for free food or money. कोणाकडून फुकटमध्ये अन्न किंवा पैसे मिळतात का हे तो बघायचा. एक दिवस गावात एक श्रीमंत व्यापारी आला. वन डे अ रिच मर्चंट केम टू द विलेज.
वन डे अ रिच मर्चंट केम टू द विलेज. रिच म्हणजे श्रीमंत आणि मर्चंट म्हणजे व्यापारी, विलेज म्हणजे गाव. वन डे म्हणजे एक दिवस. त्याने जाहीर केलं. ही अनाउन्स म्हणजे जाहीर करणे. जो कोणी माझ्यासाठी एक छोटं काम करेल त्याला चांगलं बक्षीस मिळेल. Whoever does a small job for me will get a good reward. Whoever does a small job for me will get a good reward. Whoever म्हणजे जो कोणी, स्मॉल जॉब म्हणजे लहान काम, फॉर मी म्हणजे माझ्यासाठी, गुड रिवॉर्ड म्हणजे चांगलं बक्षीस, गेट म्हणजे मिळणे. Whoever does a small job for me will get a good reward. म्हणजे जो कोणी माझ्यासाठी एक छोटंसं काम करेल त्याला चांगलं बक्षीस मिळेल. सगळे गावकरी उत्सुक झाले. ऑल द विलेजर्स बिकेम एक्सायटेड. ऑल द विलेजर्स बिकेम एक्सायटेड. पण रामू म्हणाला, बट रामू सेड. काम करायचं आहे? नको रे. जर काहीच न करता मिळालं तर सांगा. वर्क? नो. टेल मी इफ आय कॅन गेट समथिंग विदाउट डुईंग एनिथिंग. वर्क म्हणजे काम, नो म्हणजे नाही, टेल मी मला सांगा. इफ आय कॅन गेट समथिंग जर मला काहीतरी मिळू शकतं. विदाउट डुईंग एनिथिंग काही न करता मला काही मिळू शकेल तर ते मला सांगा. वर्क नो टेल मी इफ आय कॅन गेट समथिंग विदाउट डुईंग एनिथिंग. काम करायचं आहे? नको रे. जर काहीच न करता मिळालं असेल तर ते सांगा. व्यापाऱ्याने रामूकडे पाहिलं आणि हसत म्हणाला. द मर्चंट लुक ॲट रामू अँड स्माइल्ड. द मर्चंट लुक ॲट रामू अँड स्माइल्ड. द मर्चंट लुक ॲट रामू म्हणजे व्यापाऱ्याने रामूकडे पाहिलं, अँड स्माइल आणि हसला. मर्चंट म्हणजे व्यापारी, स्माइल म्हणजे हसला, लुक म्हणजे पाहिलं. ठीक आहे, उद्या सकाळी माझ्याकडे ये, तुला काहीतरी मोफत देईल. ऑल राईट, कम टू मी टुमॉरो मॉर्निंग, आय विल गिव्ह यू समथिंग फॉर फ्री. ऑल राईट म्हणजे ठीक आहे. कम टू मी टुमॉरो मॉर्निंग म्हणजे उद्या सकाळी ये. टुमॉरो म्हणजे उद्या, मॉर्निंग म्हणजे सकाळी, कम म्हणजे येणे. आय विल गिव्ह यू समथिंग फॉर फ्री मी तुला काहीतरी मोफत देईल. फ्री म्हणजे मोफत, समथिंग म्हणजे काहीतरी. आय विल गिव्ह यू समथिंग फॉर फ्री मी तुला काहीतरी मोफत देईल. रामू खूप आनंदी झाला. त्याला वाटलं शेवटी मला काहीतरी मोफत मिळणार. रामू बिकेम व्हेरी हॅप्पी. रामू बिकेम व्हेरी हॅप्पी. बिकेम म्हणजे बनला, व्हेरी हॅप्पी म्हणजे अतिशय आनंदी. रामू बिकेम व्हेरी हॅप्पी. रामूला खूप आनंद झाला. ही थॉट म्हणजे त्याला वाटलं, शेवटी मला काहीतरी मोफत मिळणार. फायनली आय विल गेट समथिंग फॉर फ्री. फायनली आय विल गेट समथिंग फॉर फ्री. समथिंग म्हणजे काहीतरी, फ्री म्हणजे मोफत, फायनली म्हणजे शेवटी. फायनली आय विल गेट समथिंग फॉर फ्री म्हणजे शेवटी मला काहीतरी मोफत मिळणार. व्यापारी शांतपणे म्हणाला, हो, ही रिकामी आहे. द मर्चंट कामली सेड, एस इट इज एम्प्टी. द मर्चंट कामली सेड, एस इट इज एम्प्टी. कामली म्हणजे शांतपणे, सेड म्हणजे म्हटला, एम्प्टी म्हणजे रिकामी. द मर्चंट कामली सेड, एस इट इज एम्प्टी. कारण तू काहीही काम केलं नाहीस. काहीही न करता काहीही मिळत नाही. बिकॉज यू डीड नो वर्क. बिकॉज यू डीड नो वर्क. बिकॉज म्हणजे कारण, यू डीड नो वर्क म्हणजे तू काही काम केलं नाहीस. यू गेट नथिंग विदाउट डुईंग एनिथिंग. यू गेट नथिंग विदाउट डुईंग एनिथिंग. विदाउट डुईंग एनिथिंग म्हणजे काहीही न करता. गेट नथिंग म्हणजे काही मिळत नाही.
यू गेट नथिंग विदाउट डुईंग एनिथिंग म्हणजे काही न करता काही मिळत नाही. तो पुढे म्हणाला. ही फर्दर सेड. ही फर्दर सेड. फर्दर म्हणजे पुढे. जे लोक मेहनत करतात त्यांची पिशवी नेहमी भरलेली असते. पीपल हू वर्क हार्ड ऑलवेज हॅव अ फुल बॅग. पीपल हू वर्क हार्ड ऑलवेज हॅव अ फुल बॅग. पीपल हू वर्क हार्ड म्हणजे जे लोक मेहनत करतात. ऑलवेज हॅव अ फुल बॅग त्यांची पिशवी नेहमी भरलेली असते. पण आळशी माणसांची पिशवी कायम रिकामीच राहते. बट अ लेझी पर्सन्स बॅग ऑलवेज रिमेन्स एम्प्टी. बट अ लेझी पर्सन्स बॅग ऑलवेज रिमेन्स एम्प्टी. लेझी म्हणजे आळशी, पर्सन म्हणजे व्यक्ती, बॅग म्हणजे पिशवी, ऑलवेज म्हणजे नेहमी, रिमेन म्हणजे शिल्लक राहणे आणि एम्प्टी म्हणजे रिकामी. रामूला त्याची चूक समजली. त्याला खूप लाज वाटली. रामू अंडरस्टूड हिज मिस्टेक. रामू अंडरस्टूड हिज मिस्टेक. हिज मिस्टेक म्हणजे त्याची चूक. अंडरस्टूड म्हणजे समजली. रामू अंडरस्टूड हिज मिस्टेक. रामूला त्याची चूक समजली. ही फेल्ट व्हेरी अशेम. ही फेल्ट व्हेरी अशेम म्हणजे त्याला खूप लाज वाटली. अशेम म्हणजे लाज वाटणे. तो म्हणाला मला माफ करा. ही सेड प्लीज फॉरगिव्ह मी. ही सेड प्लीज फॉरगिव्ह मी. आजपासून मी मेहनत करेन. फ्रॉम टुडे आय विल वर्क हार्ड. फ्रॉम टुडे आय विल वर्क हार्ड. फ्रॉम टुडे म्हणजे आजपासून. आय विल वर्क हार्ड म्हणजे मी मेहनत करेल. त्या दिवसापासून रामूने काम करायला सुरुवात केली. फ्रॉम दॅट डे. फ्रॉम दॅट डे म्हणजे त्या दिवसापासून. रामू स्टार्टेड वर्किंग. रामू स्टार्टेड वर्किंग. रामू स्टार्टेड वर्किंग म्हणजे रामूने काम करायला सुरुवात केली. हळूहळू तो यशस्वी झाला. स्लोली ही बिकेम सक्सेसफुल. स्लोली ही बिकेम सक्सेसफुल. स्लोली म्हणजे हळूहळू. बिकेम म्हणजे बनला. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. आणि आनंदी जीवन जगू लागला. अँड स्टार्टेड लिव्हिंग अ हॅप्पी लाईफ. अँड स्टार्टेड लिव्हिंग अ हॅप्पी लाईफ. स्टार्टेड म्हणजे सुरुवात केली. लिव्हिंग म्हणजे राहायला. अ हॅप्पी लाईफ म्हणजे एक सुंदर आनंदी जीवन. मोरल म्हणजे बोध. नथिंग इज फ्री. नथिंग इज फ्री म्हणजे काही मोफत नसते. हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. मेहनत हीच यशाची किल्ली आहे. की म्हणजे चावी. सक्सेस म्हणजे यश. हार्डवर्क म्हणजे मेहनत. तर आजच्या व्हिडिओत इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणू शकेल. आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत.